आणि आता वळूयात पहिल्या बातमीकडे। महायुतीत बंडखोरी थंड करण्यासाठी नेत्यांची आज रात्री बैठक होण्याची शक्यता आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह तिन्ही पक्षांचे प्रमुख नेते उपस्थित राहतील। फडणवीसांच्या वर्षा निवासस्थानी ही बैठक होण्याची शक्यता आहे। आपल्या प्रतिनिधी जुई जाधव आपल्या सोबत जोडल्या गेल्या आहेत। जुई, आज रात्रीच्या बैठकीसंदर्भातले महत्त्वाचे मुद्दे। वैष्णवी, विधान परिषदेच्या 17 जागांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची कालची शेवटची तारीख होती। मात्र आता सगळ्यांना भीती आहे ती म्हणजे बंडखोरी होणार की नाही याची। कारण का अशा देखील घटना घडलेल्या आहेत की एकाच पक्षातून 2 उमेदवारी अर्ज भरले गेले आहेत। कारण का एक गट नाराज आहे तर दुसरा गट देखील उमेदवारी त्याला दिली गेली आहे। अशा गटबाजींमध्ये आपल्या पक्षाचं नुकसान होऊ नये आणि बंडखोरी होऊ नये यासाठी आधीच पावलं उचलली जाणार आहेत। त्या निमित्ताने आज वर्षा या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी महायुतीच्या नेत्यांची बैठक पार पडणार आहे। जी माहिती आपल्याला मिळाली आहे त्या माहितीनुसार स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्री म्हणजे सुनेत्रा पवार आणि एकनाथ शिंदे या बैठकीसाठी उपस्थित राहणार आहेत आणि काही महत्त्वाचे नेते देखील यासाठी उपस्थित राहणार आहेत। या बैठकीचं कारण म्हणजे बंडखोरी रोखायची आहे। कारण का खरं तर विधान परिषदेची जी 17 जागांची निवडणूक आहे ती महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी असणार आहे आणि त्यामुळे आपली मतं फुटू नये, आपली मतं कशी आपल्याकडे सिक्युअर राहावी यासाठी ही बैठक आयोजित केली गेली आहे। ज्यांनी बंडखोरी करून अपक्ष उमेदवारी अर्ज भरले आहेत त्यांची समजूत काढली गेली पाहिजे आणि आपल्याच म्हणजे ज्याला पक्षाने अधिकृत उमेदवारी दिली आहे त्याच उमेदवाराचा अर्ज कायम ठेवून त्याच उमेदवाराचा विजय कसा खरं त्याला कसं विजयी करता येईल या संदर्भात एक रणनीती आखली जाणार आहे आणि त्यासाठी आजची बैठक महत्त्वाची मानली जात आहे। विशेष म्हणजे 17 जागांपैकी 17 जागा कशा जिंकता येतील यासाठी महायुती प्रयत्नशील आहे आणि त्यामुळे बंडखोरी रोखणं हेच एक महत्त्वाचा भाग आहे। कारण का जरी एक गट नाराज असला तर त्याचा फटका हा मतांवरती बसू शकतो आणि त्यामुळे ही मतं फुटू नयेत आणि आपले जे नेते नाराज झाले त्यांची देखील मनधरणी कशी करता येईल यासाठी आजची बैठक महत्त्वाची मानली जाते। वैष्णवी, अर्थातच जुई, नाराजी, बंडखोरी याचा थेट परिणाम निकालावरती होऊ शकतो आणि म्हणून हे डॅमेज कंट्रोलसाठीचीच आजची ही बैठक म्हणून आपण पाहू शकतो। त्याचे अपडेट आपल्याकडनं घेत राहू। तुर्तास धन्यवाद। अगदी सविस्तरपणे आपण विश्लेषण केलं।